वाटलं ट्रीटमेंट मध्ये? ट्रीटमेंट मध्ये फार दुखत होतं बघापासून आणि जरा आता जोरात बोला. मग फार दुखत होतं. आता बऱ्यापैकी चांगलं झालंय. बऱ्यापैकी म्हणजे 75% तर 75%. पण तुमचं दुखत कुठं होतं? इथं. आणि पाठ पण दुखत हे सगळं दुखायचं. पण तुम्ही सांगितलं नाही मला. हा, इथून सगळं दुखायचं, हात दुखायचे, पण ते तुम्ही इथून जे सुरू केलं ना, त्यामुळे आता हे सगळं रिकामं असं एकदम फ्रेशनेस आला आतून. होय, फ्रेशनेस आला. ढेकर झाल्या, म्हणजे ढेकर येतातच पण तेवढ्या जास्त झाल्या. आणि शिवाय ते ढेकळाचा त्रास व्हायचा तो होत नाही आता. बरोबर. गॅस किती निघाला बाहेर? बरोबर. पोट पण हलकं आतमध्ये गेला. जरा चालून दाखव मला जरा. पाय पण आला पाहिजे. चालण्यामध्ये किती फरक पडला? पण इथं जरा पायावर बसून बघा बरं काय फरक पडतो. इकडे इकडे तोंड करा. ताण कमी आला का पूर्ण? आलाय, पण इथं जरा जास्त आहे. नाही, पण पहिल्याच्या पेक्षा ताण कमी पडला. कुठं परत तुम्हाला बसताना पण एकदम कणून बसत होते. काय चांगलं वाटलं ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला? ट्रीटमेंट जरा हलकं वाटले आणि पाय फार दुखत होतं, कळा वाटत होतं, ते कमी आहे. किती औषध गोळ्या दिले तुम्हाला? दिले मी आधीच औषध. मी औषध किती दिले? नाही दिले तुम्ही. ते काय काय केलं? हे ट्रीटमेंट जे माझे ट्रीटमेंट एक्सटर्नल ट्रीटमेंट आहे. तुमच्या इंटरनल ट्रीटमेंट केली पाहिजे. जर पोट साफ झालं तर तुमचे गॅस ऍसिडिटीचा प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह होऊन जाईल. मुळव्याधाचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. जरी तुमच्या अल्सरचा प्रॉब्लेम असेल तो पण सॉल्व्ह होऊन जाईल. आणि तुम्हाला काय, आता मी पहिल्या वेळेस मी व्यायाम नाही सांगत, दुसऱ्या वेळेस व्यायाम सांगितलं. व्यायाम केला तर तुम्ही नीट होता. जर दुसऱ्या आता व्यायाम नाही केला, मी तुम्हाला आता थोडक्यात एक व्यायाम सांगेल मी, तो व्यायाम नाही केला तर नीट परत ट्रीटमेंट द्यायला येणार नाही. कारण तुम्ही तुमच्या व्यायामाने तुम्ही नीट होणार आहे. हा तुम्हाला डॉक्टरने MRI काढायला सांगितला, कारण की सायटिकाचा प्रॉब्लेम आहे. सायटिकाचा प्रॉब्लेम एका दिवसात नीट होत नाही. काय या ट्रीटमेंट बद्दल काय सांगाल लोकांना? मी असं सांगेन की असे हेच तुम्ही आमच्याकडे डॉक्टर म्हणून आमच्या एका मित्राच्या सांगण्यावरून, आणि ते तुमचे फार आभार आहे. आणि माझं फार चांगलं म्हणजे 75-80% तर माझा आजार कमी झालेला आहे. आणि शिवाय मानसिकता ही महत्त्वाची आहे. आणि तुम्ही मानसिकतेवर परिणाम करता, मानसिकतेवर. आणि त्या मानसिकतेनं 100% म्हणजे 50% तर होतेच होते. शिवाय तुमचा हात गुण फार चांगला आहे. आणि तुम्ही जे काही ट्रीटमेंट मला दिली आहे त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.